साहेबाला तर माझी विनंती की लोकसभेची सीट बाबाप्रकाश आंबेडकरजी साहेबाला बिनविरोध द्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक मोठे झाले, पण ह्या लोकाला आमच्या त्यांच्या अंशेच्या लोकाला कदापि कुणापुढे हात जोडायची पाळी येऊ दे नये. अगर त्यांच्या अंशेचा असेल, तुम्हाला वाटतं की आम्ही शिवाजी महाराज माझे, तर तुम्हाला वाटतं त्यांच्या फॉर्म बसला तर हे कदापि आम्ही खपून घेणार नाही. याच्या पुढे सर्व लोकांनी हे विचार करावा लागेल, विचार करायची पाळी ह्या लोकांना आणावं लागेल. नाहीतर मला म्हणतो अगर ह्याच्या पुढे अगर कॅन्डिडेट दिला तर बनला ह्याला छत्रपती बाबासाहेब आंबेडकरचं नाव घ्यायचं अधिकार राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना अधिकार राहणार नाही, शाहू महाराजांचं नाव सुद्धा त्यांना घ्यायचा अधिकार राहणार नाही. त्यांचा अधिकार सगळ्या जनतेने काढून घेऊ. नमस्कार, आज आपण एक वेगळा विषय घेऊन समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं धामधूम चालू आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये त्याची धाकधूक चालू आहे. नवीन चेहरे पुढे येऊ पाहत आहेत. त्याच पद्धतीनं लातूरमध्ये अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले. त्याच्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर असतील, लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील. यांच्यामुळे लातूरचं नाव आज भारत देशामध्ये गेलेलं आहे. आणि खरं म्हणजे आता लातूरची जी लोकसभा आहे ती मागासवर्गीयासाठी राखीव आहे. आणि या लातूर लोकसभेसाठी आपण खरा चेहरा किंवा मागासवर्गीयासाठी खरा चेहरा कोण असू शकतो या मुद्द्यावरती बोलण्यासाठी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा समाजसेवक लिंबन महाराज रेशमे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतं, लातूर लोकसभेबद्दल त्यांना काय वाटतं. महाराज नमस्कार. जय महाराष्ट्र. खरं तर गेली अनेक दिवसापासून लातूर लोकसभेची जी सीट आहे ते राखीव म्हणून आहे आणि अनेक चेहऱ्यांना लातूर जिल्ह्यानं संधी दिली आहे. तर आपल्याला काय वाटतं, येणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवार लातूर साठी कसा असायला पाहिजे, कोण असायला पाहिजे, काय वाटतं आपल्याला? जय महाराष्ट्र. लिंबन महाराज रेशमे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मी एक साधा शिवसैनिक, प्रामाणिक, निष्ठावंत शिवसैनिक मी. आज लातूर जिल्ह्याची लोकसभेच्या बाबतीत आपण चर्चा, आता लोकसभेची निवडणूक आलेली आहे. 2024 हे लोकसभेचं वातावरण चालू झालेलं आहे की लोकसभेमध्ये कॅन्डिडेट उभारायचे. आजपासून लातूर जिल्ह्याचं कॅन्डिडेट अजून फायनल झालेलं नाही. तर सर्व माझ्या लातूर जिल्ह्याच्या या पुऱ्या लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय शिवराज पाटील साहेब ज्या टाइमात लोकसभेला पहिले प्रथम गेले त्या तेव्हापासून त्यांनी मोठे मोठे पद, आज गृहमंत्री पद असेल, राज्यपालचं पद असेल, सभापती पद असेल, ह्याच्यानंतर ज्या टाइमात रिझर्व्ह झाला, आज लातूर जिल्ह्याचं नाव लौकिक झालं म्हणजे आदरणीय शिवराज पाटील, आदरणीय स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेबांमुळे झालेलं आहे. आज आपल्या लातूर जिल्ह्याच्या दोघाही महारथीमुळं आमचं लातूरचं नाव महागी पडलेलं आहे. अगर आदरणीय विलासरावजी आज आपल्याकडून नाहीत ते मला खंत वाटतं. आदरणीय शिवराज पाटील साहेब आज मोठे नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, पण आज रिझर्व्ह झाल्यामुळे आज आमची लोकसभेची सीट जेव्हापासून गेली तेव्हापासून आजपासून ते जितके खासदार आजपासून निवडून आले आजपासून त्यांचा चेहराच लोकांना माहिती नाही. आजपासून 5 वर्षाला फक्त हात जोडायला येत आणि पुन्हा 5 वर्ष जनतेला पाया पडायला लावायचं काम याने लोकांनी केलेलं आहे. ह्याच्या पुढे माझी विनंती आहे सर्व पक्षाच्या नेत्याला, ज्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 18 पगड समाजाला न्याय द्यायचं काम केले, ज्या त्या लोकांच्या त्यांच्या नावावर मोठे मोठे पद दिले, आज राष्ट्रपती पद असो या मोठ्या उच्च पदावर असतात, आज मोठ्या मोठ्या कलेक्टर असेल, डिप्टी कलेक्टर असेल, खासदार असतात, आमदार असतात, मंत्री असतात, फक्त बाबासाहेबांच्या नावावर जे मागासवर्गीय म्हणून जे तिकीट मिळतोय ना तर त्यांच्यामुळे मिळतं. तर आदरणीय प्रकाशजी यशवंतरावजी आंबेडकर साहेबाला लातूर जिल्ह्याची सर्व लोकांनी, सर्व पक्षाच्या नेत्यांनी
बिनविरोध द्यावं. कारण ज्या नावावर तुम्ही ज्या टाइमात स्टेजवर आदरणीय बाबासाहेबांच्या नावावर आपण मतदान घेता, बोलता स्टेजवर मोठे मोठे गोष्टी की आमचे बाबासाहेबांचं आम्ही विचारावर चालता, अगर खरंच तुम्हाला तसा काही वार्ता असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब लातूरला येवं, त्यांनी त्यांना बिनविरोध द्यावं. कोणच पक्षाचं त्यांच्या पुढे कॅन्डिडेट उभा करू नये, सर्वांना माझी विनंती आहे. आणि सर्व ज्या लोकांनी ह्या आरक्षणचा फायदा घेऊन एवढे मोठे झाल्यात त्या सर्व जनतेला माझी, सर्व नेते असतात, या कर्मचारी असतात, सर्व बंधू बांधवांना माझी विनंती आहे, हिच्या पुढे तुम्ही बी अभिमान ठेवा. अभिमानाने तुम्ही सांगायला पाहिजे की बा ह्यांच्या पुढे प्रकाश त्यांनी एक अंश त्यांच्या अंशमधले लोक आहेत, आदरणीय त्यांचे एक नातू आहेत, त्यांचं नाव पुढे हात जोडायची पाळी येऊ दे नका. ह्यांना बिनविरोध द्यायचं. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी त्यांना मदत करावं, प्रेम करून सगळ्यांनी हे बातमी तुम्ही सुद्धा फिरवावं, माझी विनंती आहे. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात हे लोक सगळे, पण त्यांचे अंशच इतके आहेत. आज शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, शाहू महाराजांचं नाव घेतात. त्यांना अगर घ्यायचं असलं तर त्यांच्या अंशचे लोक जितके बी आहेत, ते जे राजाचे अंशचे त्या लोकांना सुद्धा यांनी बिनविरोध द्यायला पाहिजे. हे कुणापुढे आज सगळं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक मोठे झाले, पण ह्या लोकांना, त्या लोकांना, आमच्या त्यांच्या अंशेच्या लोकांना कदापि कुणापुढे हात जोडायची पाळी येऊ दे नये. त्यांना बिनविरोध, ज्याने त्यांना अभिमान असेल की आम्ही शिवाजी महाराजाच्या अंशेचे, तर त्यांच्या पुढे कॅन्डिडेट म्हणून उभारायला सुद्धा राहू नये. सगळ्याला माझी विनंती राहील. आणि सर्व पक्षाच्या नेत्याला माझी विनंती आहे, ह्याला डायरेक्ट बिनविरोध, ह्याला कुणापुढे हात न जोडता तुम्ही त्यांचा उपयोग आजपासून करत घेतलात. एवढ्या मोठ्या पदावर आपण गेलेले आहेत. आज एवढे मोठे तुम्ही राज भोगलेले आहेत, म्हणजे मुख्यमंत्री पद भोगलेले आहेत, पंतप्रधान पद भोगले आहेत. तर माझी विनंती ह्या घराण्याला, बाबासाहेबांच्या घराण्याला घ्या, शाहू महाराजांच्या घराण्याला, छत्रपती शिवाजी महाराज घराण्याला, यांना बिनविरोध निवडून द्यावं. आज बिनविरोध कोणच पक्षाचा कॅन्डिडेट उभारू नये. अगर कॅन्डिडेट अगर कोणचा बी समाज अगर ओपनचा बी असला त्यांच्या पुढे उभारणे. ज्या प्रकाश आंबेडकर दलित समाजाचा सुद्धा कॅन्डिडेट दास करणे, त्याला खरी श्रद्धांजली या टाइमात वागली जाईल असं माझं कळकळीची विनंती आहे. आज लातूरला अगर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आला तर आम्हाला एक अशी वाटेल की बाबा आम्ही एक प्रकाशजी आंबेडकर साहेबाला दिलं, सगळं बाबासाहेबालाच आम्ही मत केल्याने वाटल तर आम्हाला एक खुशी होऊन जाईल की एक आपला, म्हणजे ज्या बाबासाहेबांमुळे आज सगळं पुरा लोकाला, 18 समाजाला आज एक अभिमान वाटेल की बाबा आमचे प्रकाशजी आंबेडकर आम्हाला बिनविरोध नेलं. आणि आम्ही त्यांचं एक ऋणी मानवान त्यांनी एक लातूर जिल्ह्याचं आजपासून कोणच, म्हणजे आदरणीय शिवराज पाटलाच्या नंतर अगर प्रकाशजी आंबेडकर, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबाला अगर तिकीट दिलं, तिकीट न देता त्यांना बिनविरोध दिलं तर एक नाव होऊन जाणं, एक चांगलं काम करतील आम्हाला त्यांची अपेक्षा आहे. आणि हुशार आहेत, विद्वान आहेत, बॅरिस्टर आहेत, आणि एक गावात बोलताना भवा स्वभाव आहे, बोलण्यामध्ये एक इमेज आहे त्यांच्या. उगा असं काहीतरी बोलतात असं नाही. जेव्हा बघतो आम्ही बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या रुजलेले आहेत, तर असं माझी विनंती आहे, सर्व जनतेला माझं कळकळीची विनंती आहे, ह्याच्या पुढे सर्व लोकांनी हे विचार करावं लागेल. विचार करायची पाळी ह्या लोकांना आणावं लागेल. नाहीतर मला म्हणतो अगर ह्याच्या पुढे अगर कॅन्डिडेट दिला तर म्हणला ह्याला छत्रपती शिवाजी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरचं नाव घ्यायचं अधिकार राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना अधिकार राहणार नाही, शाहू महाराजांचं नाव सुद्धा यांना घ्यायचा अधिकार राहणार नाही. यांचा अधिकार सगळ्या जनतेने काढून घेऊ, माझी कळकळीची विनंती आहे. खरं तर महाराज, आपण म्हणालात की बाबासाहेबांचं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांचे जे वंशज आहेत त्यांना इलेक्शन मध्ये थांबण्याची वेळच येऊ नये, राजकारणामध्ये त्यांना बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे. परंतु आताच राज्यसभा झाली, खरं तर त्यांना राज्यसभेवर घेऊन सुद्धा संधी देऊ शकली असते ही लोक. कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आज बी हे लोक घेतात. आज त्यांना खरी तर राज्यसभेवर घ्यायला पाहिजे होतं बिनविरोध. आज दुसरे आज जे चपले उचलणारे ह्या लोकांना लगे घेतात हे लोक राज्यसभेवर येते लोक.
चापलिकी करणार आहे. हे जे अंशेचे लोक आहेत, कुणाची चपलगी म्हणजे उचलण्याची त्यांच्यावर हिंमत नाही, कारण हे लोक स्वाभिमान आहेत. पण माझं म्हणणं आहे की ह्यांना खाली स्वाभिमान खाली घालायचं नसलं तर ह्याला राज्यसभेची द्यायला पाहिजे होतं, पण दिलेलं नाहीत. तर ह्याच्या पुढे तर आता बी चान्स आहे, त्यांना बिनविरोध द्यावं. कुठलाच नाही, त्यांनी पक्ष काढू, कुठल्या पक्षात जाऊ नये, त्यांनी स्वतंत्र म्हणजे त्यांना बिनविरोध द्यावं. त्यांनी एक राजा आहेत, राजाची मुलं आहेत, आज त्यांचे अंशेच आहेत. बाबासाहेब प्रकाश आंबेडकर जे असतात ते एक बाबासाहेबांच्या अंशेच आहेत. त्यांना काही हा त्यांनी कॅन्डिडेट हुवा करू द्या, ते गोष्ट त्यांच्या विरोधात हुवाला चालेल, पण जे लोक आहेत त्यांच्या अंशाच्या नावावर तुम्ही ते राजकारण करता, त्या लोकांना तुम्ही हात जोडायला जनतेपुढे निघू नका. कावर या देशासाठी त्यांचं योगदान आहे सगळ्या लोकांचं. मला आपण म्हणताय की त्यांना संधी दिली पाहिजे. खरं तर राजकारणी म्हणून आपण बोलताय का नागरिक म्हणून बोलताय? मी एक सामान्य नागरिक, एक समाजसेवक म्हणून बोलतो. मी पक्षाचा म्हणून मी बोलत नाही. एक मला एक अभिमान, माझे जे देशासाठी आज देशासाठी काम केलेले आहेत, देश छत्रपती शिवाजी महाराज हो, बाबासाहेब राहो, शाहू महाराज असतात, अरे गरीब लोकांसाठी काम. शाहू महाराजांनी तर गरीब सामान्य लोकांसाठी, लहान म्हणजे गरीब दलित भटक्या समाजासाठी त्यांनी रहिताचं राज त्यांनी उभा केली. शाळा, कॉलेज, शाळा त्यांनी स्कूल चालू केलेला आहे मित्र. पण त्या लोकांना आज छत्रपती शिवाजी महाराजांचं पुऱ्या देशामध्ये नाव घेतलं जातं. मग त्यांच्या अंशाच्या लोकांना त्यांना तिकीट मिळते, त्यांना लोकांपुढे हात जोडायची पाळी आहे. आज हे शिवाजी महाराजांनी एवढं मोठं काम केलं, बाबासाहेबांनी एवढं त्या लोकांना, आज जे पदावर मोठे बाबासाहेबांमुळे, जे आज एवढे जे मोठे मोठे कलेक्टर असतात, तहसीलदार असतात, डिप्टी कलेक्टर, उच्च पदावर जे जितके गेले राष्ट्रपती असतात, आजचे म्हणजे राष्ट्रपती मुलमुल जी आहेत, ते सुद्धा कुणामुळे आहेत? बाबासाहेबांमुळे. म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय का की बाबासाहेब असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचं फक्त भाषणामध्ये नाव घेण्यापुरता वापर होतोय, त्यांच्या वंशजांना न्याय मिळत नाही किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांना न्याय मिळत नाही असं आपल्याला? हे राजकारणी लोक फक्त ह्याचा वापर करतात. म्हणजे मतदानासाठी छत्रपती शिवाजी बाबासाहेबांचं नाव घेणे, छत्रपती शिवाजी महाराज घेणे, शाहू महाराजांचं नाव घेणे, ह्यांना घेऊन त्यांना राजकारण करू शकणार नाही. तर माझी विनंती आहे, हे राजकारण अगर तुम्हाला घ्यायचं, अगर त्यांना त्यांच्या अंशातल्या त्यांच्या अंशेमधले आहेत लोक, त्यांना त्यांची बिनविरोध त्यांना दिलं तर आम्हाला एक देशाच्या सर्व जनतेला एक खुशी निर्माण होईल, की मला एक चैतन्य निर्माण होईल. मी कुठला पक्ष म्हणून मी बोलत नाही, मी एक समाजसेवक म्हणून बोलतो, एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो, मी जबाबदारीने बोलतो की मला असं वाटतं, माझा विचार तुमच्या पुढे मी प्रगट केलेला आहे. किंवा सगळ्या जनतेलाही माझी विनंती आहे, जे लोक ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतात, त्या नावाच्या अंशेचे हमी म्हणतात, त्यांना तुम्ही सगळ्यांनी बिनविरोध द्यायचा आवाज उठवायला पाहिजे. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर सुद्धा एक बाबासाहेबांच्या अंशेचे आहेत, त्यांना सुद्धा बिनविरोध द्यायला पाहिजे. सगळ्या पक्षांनी द्यायला पाहिजे विरोध, त्यांच्या पुढे कॅन्डिडेट टाकायला नाही पाहिजे. पुन्हा तुमचं राजकारण नंतर विषय, ना तर तुम्हाला त्याचं नैतिक आधारच नाही तुम्हाला की यांचं नाव घेऊन येतो राजकारण करावं. मग तुम्ही इथं सांगताय, परंतु प्रकाश आंबेडकरांना असं काही पत्रव्यवहार केलात का किंवा त्यांना मागणी केलात का की लातूर लोकसभा हा मागासवर्गीयासाठी राखीव आहे, आपण इथून सुद्धा लढावं, असं काही आपण त्यांच्याशी काही चर्चा झाली? मी परवा वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष माझ्याकडे आलते, मी तयार केलेलं पत्र सुद्धा मी तयार केलं. तुम्ही आमच्या लातूर जिल्ह्यामधून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब इथं आमच्या आयुष्याला येणार होते, त्यावेळी मी पत्र सुद्धा तयार केलेलं आहे किंवा प्रकाशजी आंबेडकर साहेबाला, प्रकाश साहेबाला त्यांना की लातूरची लोकसभेची निवडणूक म्हणजे त्यांना उमेदवारी देऊन इथून निवडून येवं, आमची तळमळ आहे. का बरं? कारण एक माणूस आज त्या शिवराज पाटलाच्या नंतर आता चौथा आला, प्रकाश साहेबाला त्यांना की लातूरची लोकसभेची निवडणूक म्हणजे त्यांना उमेदवारी देऊन इथून निवडून येवं, आमची तळमळ आहे. का बरं? कारण एक माणूस आज त्या शिवराज पाटलाच्या नंतर आता चौथा ट्रम आहे, पाचवा ट्रम आहे ना, आज पाचवा ट्रम होते. म्हणजे पहिले काँग्रेसचा आल्यानंतर 3 ट्रम तर पाचवा ट्रम आहे. नाही महाराज, आपण म्हणताय खरं तर
प्रकाश आंबेडकर यांचे जे विचार आहेत, महाविकास आघाडीसोबत सध्या बैठका असतील किंवा त्यांचे विचार जुळत आहेत. मग लातूर जी लोकसभा आहे, काँग्रेसने आतापर्यंत उमेदवार सुद्धा घोषित केला नाही. मग ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? माझी तर 100% विनंती आहे की आदरणीय अमित भैयाला सुद्धा माझी विनंती आहे, आपण सुद्धा तिथं रिकमेंड करायला पाहिजे की बाबा आपल्याला इथं सीट प्रकाशजी आंबेडकर साहेबाला देऊ, अशी माझी विनंती आहे. कावर हे आजपासून जितके खासदार होऊन गेल्यात कुठलंच त्यांचं नाव नाही. तर अगर प्रकाशजी आंबेडकर तर आपल्याला एक बाबासाहेबचे अंशेचे लोक आहेत, त्यांचं नाव आपल्याकडे आलं तर त्यांचं आपण सेवा केल्यावर होईल. बाबासाहेबचे एक विचार आपण हर हमेशा स्टेजवर घेतो, तर त्यांना अगर आपण इथून उमेदवारी अगर मिळाली आणि बिनविरोध सगळ्यांनी दिलं तर ते सगळ्यात मोठं होणार आणि देव, असे माझी विनंती आहे. आणि ह्याच्या पुढे त्यांनी अगर आले तर आमच्या लातूर जिल्ह्याचं भाग्य समजो आणि आम्हाला त्यांची म्हणजे प्रकाश बाबासाहेब आंबेडकर यांची सेवा केल्यानंतर खरी श्रद्धांजली व्हायला होईल. थोडं मला एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, इच्छुक चेहरे सुद्धा समोर येत आहेत. मग माजी खासदार सुनील गायकवाड यांचे पुतणी विश्वजित गायकवाड आहेत, ते मोठे मोठे कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये घेत आहेत. आणि तसेच माझे आता सध्याचे जे खासदार आहेत सुधाकर संग्राजी जे आहेत ते सुद्धा कार्यक्रम घेत आहेत. मग या लोकांना तुम्ही काय सांगाल की बाबा प्रकाश आंबेडकर इथून संधी आजमावत असतील तर आपण यांना काय सांगाल? माझी विनंती आहे, तुम्ही बाबासाहेबांचे अंशेष जे प्रकाशजी आंबेडकर साहेब आल्यानंतर अगर इथं उभारायची इच्छा 100% करावं. अगर केले तर ह्या लोकांनी विचार सुद्धा त्यांच्या विरोधात फॉर्म सुद्धा भरवू नये, माझी विनंती. का तुम्ही त्यांच्यामुळे मोठे झालेले, तुम्ही ते विचार सुद्धा करू नये. तसं तर मी सर्व भारतीय जनता पार्टीचा असतील नेते असतील, आदरणीय पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान, त्यांनी सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतात. आता अलीकडचं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा नाव घेतात. त्यांना बी माझी विनंती आहे, पंतप्रधान साहेबाला, गृहमंत्री साहेबाला, तर माझी विनंती की लोकसभेची सीट बाबा प्रकाश आंबेडकरजी साहेबाला बिनविरोध द्यावं. इथं कुठलंच संकोच ना मानता. एक तुम्ही म्हणता ना बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही जे बोलता दलित समाजाचे लोकांसाठी तुम्ही हे केलं ते केलं, हे करण्यापेक्षा इथली सीट बिनविरोध दिलं तर खरी श्रद्धा झाली. आणि जे लोक आता सुनील गायकवाड असतील, ते संगारे असतील, ह्या आतापासून तुम्ही भोगलेले, दोघांनी बी लोकसभा भोगलेल्या आहेत. ह्या पुढे यांच्या पुढे कोणच येऊ नये. दलित समाजाला अगर स्वाभिमान असेल बाबासाहेबाचा, त्यांना अभिमान असेल की आम्ही त्या संशयाचे आहोत, आम्ही त्यांच्यामुळे आम्ही आहोत, असं अगर वार्ता असेल, त्यांना एवढे मोठे, त्यांच्या भावाला एवढे मोठे पद मिळालेले, एवढे त्यांनी पैसे कमवलेले, त्या लोकांनी फक्त बाबासाहेबांमुळे कमवलेले आहेत. तर आता माझी विनंती आहे, तुम्ही गप बसा. प्रकाश आंबेडकर बिनविरोध द्यावं. कोणच त्यांच्या पुढे फॉर्म भरू नये. दलित समाज असेल, जे महाराज आदरणीय शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी, त्यांच्या अंशाच्या पुढे कोण बी मराठा समाज असो, ओपनचा माणूस, त्यांच्या पुढे कोणच त्यांच्या पुढे फॉर्म भरू नये, माझी विनंती आहे सगळ्याला. अगर त्यांच्या अंशेच्या असेल, तुम्हाला वाटतं की आम्ही शिवाजी महाराज माझे, तर तुम्हाला वाटतं त्यांच्या फॉर्म बसला तर हे कदापि आम्ही खपून घेणार नाही. ह्याच्या पुढे आम्ही लोकांना सांगेल की बा तुम्ही बघा निष्ठा काय, मग तुम्ही उगाच शिवाजी महाराजाचं नाव घ्यायला तुम्हाला अधिकारच नाही, माझी विनंती. छत्रपती शाहू महाराज सुद्धा अधिकार, ह्यांच्या लोकांपुढे तुम्ही फॉर्मच भरू नये. बाबा एकंदरीत आपण पाहिलं की लिम्मन महाराज रेशमे यांचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी समाजासाठी आपलं जीवन अर्पण केलं, त्या लोकांचे जे वंशज आहेत त्यांना या माध्यमातून बिनविरोध निवडणूक लढवून खरं तर न्याय मिळाला पाहिजे.